पुन्हा एक कुकिंगचा व्हिडिओ बनवत आहोत आम्ही. कारण की जो लास्ट व्हिडिओ होता तो मम्मीला वगैरे दाखवला होता मी, तर मम्मीला खूप आवडला. तर ते म्हणत आहे की दरवेळेलाच बनवत जा जेव्हा पण तुम्ही भाजी बनवतात. आणि एक गोष्ट, तो व्हिडिओ बघून मम्मीने मला फीडबॅक दिला की मी लास्ट व्हिडिओमध्ये हळद खूप सारी टाकली होती. तर आता मला माहीत पडलं की हळद कमी टाकावं लागते. बहुतेक ही पण जास्तच झाली, पण बघू. आता मी सगळं या व्हिडिओसाठी पहिलेच कापून वगैरे ठेवलं आहे. आता तेल गरम करतो. एक दाणा टाकून पाहतो जिऱ्याचा. तेल गरम झालं की बघू. तेल झालं आहे गरम. गॅस कमीच ठेवतो. सराटा गिरे. हॅलो. टमाटर नाही टाकले या भाजीत, नाही टाकत. आम्ही आज वाल्याच्या शेंगाची भाजी बनवत आहोत. आणि त्याच्यात पण आम्ही तुरीचे दाणे टाकले, कारण की आम्हाला पटकन मम्मीने खूप सारे पाठवले, ते पटकन संपवायचे आहे. नाहीतर त्या दिवशी सारखे खराब होऊन जाणार, लाल लाल होऊन जाते, कोंब पण फुटून फेका लागेल. फेकले तर नव्हते, गायला दिले होते. जर कोणी रेग्युलर व्हिडिओज बघत असेल माझा तर. टाकले तिखट मीठ. टाका आता भाजी. जास्त टाक टाक टाक, पूर्णच टाक. चांगल्यानी भाजी हलवून घेतली आहे. आता झाकण ठेवतो याच्यावर. झाकण ठेवलं आहे. आता अब इसको धीमी आंच पर सीजने देता हूँ. सीजने के बाद देखूंगा कैसी बनी तो भाजी. चलो, भाजी शिजली का नाही बघा लागेल आता. शिजली आहे. मला आता पण सर्दी आहे. साली सर्दी बसूनच नाही राहिली माझी, म्हणून मला आता पण सुगंध नाही येत आहे भाजीचा. पण भाजीचा सुगंध येत आहे का? हो. चांगली बोलली का? मला पण वाटत आहे थोडीशी जळली, मुद्दामून जळू दिली. मला थोडीशी जळलेली भाजी आवडते. कोबीची पण थोडीशी जळू दिली. आपण भेंडीची बनवू बरं. भेंडी ना? हो, नेक्स्ट टाइम भेंडी. भाजी झाली आहे. आता चव बघतो. आणि आम्ही कांद्याची चटणी पण बनवली आहे. घे रे, चव बघ. भाई बहुत सही बनली यार. मला वाटलं नव्हतं. मला वाटलं तिखट कमी जास्त होईल. बरोबर तिखट झालं. हर एक यानी सीखते. हर एक गलती से सीखता है आदमी. लास्ट टाइम गोभी की सब्जी थोड़ी तीखी हो गई थी. ये परफेक्ट है. तो आता आम्ही तर जेवण करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. खाना होने के बाद हमने एक एक वाटी दही भी खाया. मम्मी ने भेजा था गाँव से. जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन. जाने मन जाने मन जाने मन.